मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मराठी आनंद या चॅनलमध्ये स्वागत आहे. इतिहास हा केवळ भूतकाळातील घटना सांगण्यासाठी नसतो, तर तो वर्तमान समजून घेण्यासाठी आणि भविष्याची दिशा ठरवण्यासाठी असतो. भारताच्या सामाजिक सांस्कृतिक प्रवाहात मुसलमान आणि बहुजन समाजाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. पण इतिहास लेखनाच्या काही विशिष्ट चौकटीमध्ये या समाजांचे योगदान, संघर्ष आणि सत्य जाणून घेण्यापासून आपण वंचित राहिलो आहेत. प्राध्यापक महमद देशमुख यांच्या सदाचारी औरंगजेब या ग्रंथातील संशोधनपर विचारांवर आधारित हा विशेष अभ्यास आज आपण पाहणार आहोत. पानिपतच्या युद्धातील सत्य, पेशवाईच्या धोरणांमधील गुंतागुंत, बहुजन समाजावरील परिणाम, हिंदू मुस्लिम ऐक्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि ब्राह्मणी वर्चस्वाच्या राजकीय सामाजिक परिणामांची चर्चा या व्हिडिओत आपण करणार आहोत. हा इतिहास फक्त काही विशिष्ट लोकांनी लिहिला नाही, तर तो आपल्या संपूर्ण समाजाच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. चला इतिहासाच्या पानांमधून दडलेले सत्य उलगडूया. मित्रांनो, सुरुवातीलाच आपण सांगू इच्छितो, या व्हिडिओतील सर्व विचार प्राध्यापक महमद देशमुख यांचे संशोधनपर विचार असून त्यांच्याच पुस्तकातील या प्रकरणातून म्हणजेच प्रकरण दुसरे, भारतातील मुसलमान आणि बहुजन समाज, पृष्ठ क्रमांक 20 ते 25 हे अभिवाचन आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हा मुद्दा लक्षात घ्यावा. सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि यापूर्वीचे महत्त्वाचे व्हिडिओ या व्हिडिओ सिरीजमधील पाहिले नसतील तर ते जरूर पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पृष्ठ क्रमांक 19 वर लेखक म्हणतात, पानिपतचे सत्य नेमके काय आहे? तर पानिपतच्या लढाईत पेशव्यांचे खरे नेतृत्व तोफखाना प्रमुख इब्राहिम खान ह्या मुसलमानाकडे होते. त्याने तोफांचा मारा चालू केल्यावर अब्दालीचे सैन्य पळू लागले. ते बघून आपण जिंकलो असे सैन्यातील बाया बुनग्यांना वाटू लागले. त्यांच्यात विजयाचा उन्माद चढला. ते तोफांसमोर आले. परिणामी इब्राहिम खानाच्या तोफा बंद पडल्या. हे दिसताच अब्दालीचे सैनिक माघारी फिरले. त्यांनी भयंकर कत्तल केली. पानिपत लिहिताना मल्हारराव होळकर, इब्राहिम खान, जनकोजी शिंदे यांचे पराक्रम आणि इब्राहिम खान, शमशेर बहादूर, जनकोजी शिंदे यांचे प्राणार्पण न सांगता लढवय्या नसलेल्या सदाशिवराव भाऊ ह्या रडवय्या भटाच्या मर्यादेपलीकडे महत्त्व देणाऱ्या भटाळलेल्या लेखकांवर मनुवादी ब्राह्मण मोठा विश्वास दाखवितात. त्याला डोक्यावर घेतात, पुरस्कार देतात, दूरदर्शनवर त्यांचे कौतुक करतात. पुढचा मुद्दा आहे, मुन्सी गफार बेग यांच्यामुळे आम्हाला महात्मा फुले मिळाले. गफार बेग मुन्सी असे त्यांचे नाव. महात्मा फुले यांचे आद्य चरित्रकार श्री पंढरीनाथ पाटील यांनी लिहिले आहे. गफार बेग हे मुसलमान असून उर्दू आणि पर्शियन भाषांचे विद्वान शिक्षक होते. गफार बेग आणि लिजिट साहेब हे ज्योतिरावांच्या शेजारीत राहत असून गोविंदरावांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. गोविंदरावांनी ज्योतिरावांना शाळेतून काढले, लग्नही करून दिले, तरीही ज्योतिरावांनी अभ्यास सोडला नाही. त्यांची ही विद्येची गोडी बघून गफार बेग प्रभावित झाले. त्यांनी आपले शेजारी ख्रिश्चन मित्र लिजिट साहेब यांना सोबत घेऊन गोविंदरावांची भेट घेतली. ज्योतिरावांचे नाव पुन्हा शाळेत घातल्याबद्दल त्यांचे मत वळविले. पुण्याच्या बुधवारवाड्यात इंग्रजी शाळा होती, परंतु कलेक्टर किंवा एजंटचे पत्र आणल्याशिवाय शाळेत प्रवेश मिळत नव्हता. म्हणून गफार बेग मुन्शी यांनी प्रयत्न करून कलेक्टरांचे पत्र मिळवले. ज्योतिरावांचे नाव शाळेत दाखल झाले. 1842ची ही घटना. अशा रीतीने मुसलमान आणि ख्रिश्चन यांच्या प्रयत्नामुळे आम्हाला महात्मा फुले
मिळाले. गोविंदरावांच्या ब्राह्मण कारकुनामुळे ज्योतिरावांचे शिक्षण बंद झाले, तर गफारबेग मुसलमान आणि लिजिट साहेब ख्रिश्चन ह्या दोन महापुरुषांच्या प्रयत्नामुळे ज्योतिबा फुले शिकू लागले. गफारबेग आणि लिजिट साहेब हे जर ब्राह्मण असते तर भट लेखकांनी त्यांना महात्मा फुले यांच्यापेक्षाही महान बनवले असते. परंतु हिंदू मुस्लिम ऐक्य घडविणाऱ्या कोणत्याही घटना दडपून टाकण्याचे ब्रीद असलेल्या भटांकडून तसे अपेक्षितच नाही. ब्राह्मणेतर बहुजन समाजाला मुसलमान वगैरे विरुद्ध सतत भांडत ठेवले नाही, तर तो शिकेल, ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्ध लढेल. म्हणून त्याला असे मुसलमानांविरुद्ध, ख्रिश्चनांविरुद्ध, बौद्धांविरुद्ध आणि ब्राह्मणेतर जातीत एकमेकांविरुद्ध भांडणात गुंतून ठेवण्यात येत आहे, असे विचार लेखक मांडतात. आज तर शिवजयंती, गणेशोत्सव, रामनवमी, आरक्षण, गोरक्षण वगैरेंचाही उपयोग करण्यात येऊन जातीय दंगली घडविण्यात येतात. पुढचा मुद्दा आहे लिजिट साहेब. लिजिट साहेब हे ख्रिश्चन असून ख्रिस्ती धर्माचे प्रचारक होते. गफारबेग आणि लिजिट साहेब यांनी ज्योतिबांचे पिता गोविंदराव यांची भेट घेतली आणि ज्योतिरावांचे शिक्षण पुन्हा सुरू करण्याबद्दल त्यांचे मन वळविले. हे आपण यापूर्वीच पाहिले आहे. उस्मान शेख आणि फातिमा शेख याबद्दल लेखक माहिती सांगतात. उस्मान शेख हे महात्मा फुले यांचे जिवलग मित्र होते. ज्यावेळी फुले दाम्पत्याला अंगावरील वस्त्रानिशी घराबाहेर पडावे लागले, त्यावेळी हा खरा मित्र मदतीस धावून आला. त्याने आपल्या गंजपेठेतील राहत्या घरातील जागाच दिली असे नव्हे, तर संसाराला लागणारी थोडी भांडीकुंडीसुद्धा दिली. फुले दंपतीने शिक्षिका तयार करण्यासाठी जे नॉर्मल स्कूल काढले, त्यामधून ट्रेंड झालेल्या पहिल्या विद्यार्थिनी व पहिल्या शिक्षिका म्हणजे फातिमा शेख होत. उस्मान शेख यांच्या भगिनी फातिमा शेख यांनी सावित्रीबाईंच्या बरोबर शिक्षिका म्हणून उत्तम काम केले आहे, अशी नोंद पृष्ठ क्रमांक 429 महात्मा फुले गौरव ग्रंथ डॉक्टर मागो माळी यांच्या लेखात आलेला आहे. पुढचा मुद्दा आहे धर्मांतरित मुसलमान. आज भारतात जे मुसलमान आहेत त्यापैकी 99% मुसलमान धर्मांतरित आहेत, असे लेखक म्हणतात. ब्राह्मण, राजपूत, दलित वगैरे सर्व जातीतील आहेत. खानदेशात, धुळे वगैरे भागात एखादा भाऊ मुसलमान झाला असला तरी कुटुंबात कोणाचाही मृत्यू झाल्यास दोन्ही कुटुंबात सुतक पाडतात. लग्नप्रसंगात सहभाग असतो. जबरदस्तीने मुसलमान बनविले असते तर अशी स्थिती राहिली नसती. पुढचा मुद्दा आहे की इंग्रजी शाळा बंद करा हा घातक विचार बहुजनांनी स्वीकारावा. यासाठी ब्राह्मणविरोधी नाटकी वक्तव्य करणाऱ्या बहुजनातील भटाळलेल्यांना फसू नका. ते प्रामाणिक असते तर प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रसिद्धीच दिली नसती, पुरस्कारही मिळाले नसते. ते मनुवाद्यांचे हस्तक असतात. आज शिवरायांना चातुर्वर्ण्य समर्थक गोब्राह्मण प्रतिपालक बनविण्याचा भटा ब्राह्मणांचा प्रयत्न हाणून पाडणे आवश्यक आहे, असे लेखक नमूद करतात. भटा ब्राह्मणांचे कौशल्य काय आहे ते लेखक पुढे सांगतात. राज्यकर्ते कोणीही असोत, त्यांच्याशी सलगी करून सत्तापदे मिळविण्याचे विलक्षण कौशल्य यांमध्ये अवगत केलेले आहे. अगदी प्राचीन काळापासूनचा त्यांचा हाच इतिहास आहे. अनेकदा राज्यकर्त्यांचा विश्वास संपादन करून अधिकारपदे मिळवणे आणि संधी मिळताच विश्वासघात करणं हे अनेकदा घडले आहे. मौर्य सत्ता बळकावणारा पुष्यमित्र शुंग इसवी सन पूर्व 187 ते 151 हा ब्राह्मण शिवरायांचे स्वराज्य नष्ट करणारे भटपेशवे यांच्यापासून तर आजपर्यंत स्वतंत्र भारतातही हेच चित्र दिसून येते. अनेक बहुजन नेत्यांचे उजवे किंवा डावे हात त्यांच्या जातीचे सहसा नसतात. बहुधा
ब्राह्मण असतात, संधी मिळतात सत्तेवर चढतात. मुस्लिम आणि इंग्रज राजवटीत महत्त्वाची मोठी पदे ब्राह्मणांनीच बळकावली होती. बोलायचं एक, भासवायचं दुसरं आणि करायचं तिसरंच ही भारतातील ब्राह्मण पंडितांची प्राचीन कूटनीती आहे, हे बहुजनांच्या लक्षात येणे आवश्यक आहे. मुखीनाम शिवरायांचे मनामध्ये मनूला ठेवायचे आणि शेतकरी कष्टकरी बहुजनांना छळायचे. छडी लागे छमछम विद्या येई घमघम असे सांगायचे. मात्र अंतरीचा उद्देश बहुजन पोरांना छडी मारून मारून शाळा सोडायला लावायचे. गोष्टी राज्यक्रांतीच्या सांगायच्या, स्वतः मात्र राज्यकर्त्यांशी शय्यासोबत करायची. इस्लामी राजवटीत ब्राह्मणांनी मुस्लिम शासकांचा राजाश्रय मिळवून देवळांसाठी जमिनी वतने वगैरे मिळविल्याचे पुरावे उपलब्ध आहेत, असे लेखक इथे म्हणतात. स्वातंत्र्य चळवळीत बहुजन ठार होत होते. इतिहासात त्यांच्या नावाचा उल्लेखसुद्धा नाही. परंतु संडासातून पळणारे राष्ट्रद्रोही समलिंगी भटब्राह्मण स्वातंत्र्यवीर ठरले आहेत. ब्राह्मण पंडित आणि त्यांची प्रसारमाध्यमे बहुजन समाजाची दिशाभूल करून राष्ट्रद्रोह करीत आहेत. प्रारंभी बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न झाला. ते शक्य झाले नाही म्हणून सुशिक्षणाऐवजी कुशिक्षण देण्यात आल्यामुळे शिक्षितात अराष्ट्रीय भित्रीपणा, कामचुकार वृत्ती आणि गोरगरीब बहुजनांचा तिरस्कार करण्याची वृत्ती वाढलेली आहे. काही बहुजन तरुण सुशिक्षित बनत आहेत. ते आपल्या स्पर्धेत येऊ नयेत म्हणून प्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष, मराठीचा पुरस्कार आणि इंग्रजीचा तिरस्कार अशी अभियाने चालू आहेत. मराठीचा पुरस्कार करणाऱ्यांची मुले मात्र इंग्रजी कॉन्व्हेंटमधून शिकत आहेत. मराठीचा पुरस्कार करणारे पण आपली मुले इंग्रजी शाळेत शिकविणारे जिथे दिसतील तिथे त्यांना रिकामी जागांनी बडवा. मुस्लिमांची निंदा, भारतमातेला वंदा आणि भटब्राह्मण परकीयांचा बंदा असा त्यांचा धंदा आहे. सांगतात मुसलमानांना मारा, देतात हिंदुत्वाचा नारा आणि ह्यांच्या मुली मुस्लिम तरुणांच्या घरात असा भटाचार असतो. त्यांना भोळा बहुजन फसतो. पुढचा मुद्दा आहे राष्ट्रीय वृत्तीचा ब्राह्मणांकडून अपेक्षा. बहुजन समाजानेच नव्हे तर देव आणि वेद न मानणाऱ्या प्रत्येक मानवतावादी, सदाचारी आणि राष्ट्रीय वृत्तीच्या ब्राह्मणांनी शिवरायांचा समतेचा, न्यायाचा आणि मानवतेचा लढा यशस्वी करण्याची गरज आहे. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची मराठा मानावा शिवराय तेथेची जाणावा. जगातील शिक्षित समाज जसा जसा समजूतदारपणे वागेल आणि कालानुरूप आपल्या चालीरीती सुधारेल तसा तसा जगातील मानवी तणाव दूर होत जाईल. आज भारतातील शिक्षित तरुणांना मुस्लिम आणि ख्रिश्चन देशातही नोकऱ्या मिळाल्या नसत्या तर त्यांना भारतीय शेतकऱ्यांसारख्याच आत्महत्या कराव्या लागल्या असत्या. परदेशात नोकरी करणारे भारतीय तरुण भारताच्या बजेटपेक्षा जास्त परकीय चलन पाठवित आहेत. एवढेच नव्हे तर मुस्लिम आणि ख्रिश्चन देशातही शिवजयंती साजरी करीत आहेत. प्रस्तुत लेखक माम देशमुख दुबई येथे शिवजयंतीला व्याख्याता म्हणून गेले आहेत. त्याचप्रमाणे इंग्लंड येथे लेसेस्टर येथे सुद्धा शिवजयंतीला त्यांचे ऑनलाईन भाषण झाले. अशा प्रकारचे विचार लेखक आपल्या पुस्तकातील या पृष्ठांवर मांडतात, ज्याचे आपण अभिवाचन केले. या विचारांबद्दल ज्या कुणाला आक्षेप असेल किंवा आपले मत लेखकांशी व्यक्त करायचे असेल, मी पुस्तकाचा पृष्ठ आणि लेखकाची जी काही माहिती आहे, संपर्क क्रमांक दिलेला आहे, ते संपर्क त्यांच्याशी करू शकतात. इतिहास हा फक्त भूतकाळाचा मागोवा घेण्यासाठी नसतो, तो वर्तमान समजून घेण्यासाठी आणि भविष्याचा विचार करण्यासाठी असतो. भारतातील मुसलमान आणि बहुजन समाजाच्या संघर्षमय वाटचालीचा हा अभ्यास आपण लेखकांच्या भाषेत जसाचा तसा पाहिला,
पानिपतच्या युद्धापासून ते सामाजिक न्यायाच्या लढ्यापर्यंत या समुदायांनी अनेक आव्हाने पेलली, स्वाभिमानाने उभे राहिले आणि समाजाच्या प्रगतीसाठी योगदान दिले. प्राध्यापक मोहम्मद देशमुख यांच्या संशोधनावर आधारित या चर्चेतून आपल्याला समजले की इतिहास केवळ काही जणांनी लिहिलेला नसतो, तो संपूर्ण समाजाचा आरसा असतो. आपल्याला भूतकाळातील सत्य समजून घेत वर्तमानाचे आकलन करून भविष्याचा विचार करायचा आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाला समान संधी मिळाली पाहिजे, इतिहासाचा योग्य अभ्यास झाला पाहिजे आणि पुढील पिढ्यांसाठी एका न्याय्य, बंधुत्वाच्या आणि समतेच्या विचारसरणीने पुढे जायला हवे. तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अभिप्राय आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. इतिहास जाणून घेण्याच्या आणि समाजाच्या हितासाठी योग्य माहिती पोचविण्याच्या या प्रवासात तुम्ही आमच्यासोबत असाल तर खऱ्या अर्थाने सत्याचा विजय होईल. पुन्हा भेटू एका नव्या ऐतिहासिक आणि विचार प्रवर्तक विषयासह. तोपर्यंत विचार मांडा, प्रश्न विचारा आणि सत्याचा शोध घेत रहा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद.